तर मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आज आहे 14 एप्रिल. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची यांची जयंती आहे. आज जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला विनम्र अभिवादन. तर बघा पोरं बसले ते खेळायला तिथं. आज जमलं तर जायचं गावामध्ये जयंतीला. आणि घरामध्ये पसारा बघा तुम्ही, काय घराचे हाल केले. आणि पुन्हा हे काय म्हणाली वरी तोंड करून मला म्हणाली की मी सगळं काम आवरले. आणि काम आवरले म्हणजे पान काम स्वयंपाक केलाय ना आता. मोबाईल बंद कर, मोबाईल पहिले बंद कर, दे बंद कर. हा बोल इकडे काय हे पसारा बघ ना कसं दिसायला. आता मी स्वयंपाक केलाय की. हा स्वयंपाक केलाय की आता मी. मग कधी आवरायचे? मला भाकर खाती, मला जळ जळ व्हायला नाही. नेमकं जेवण झालं का नाही झालं? म्हणजे जेवण झालं की कामाला लागू काय लगेच? काम तुला काम कर म्हणी ना, पण हे घरातलं निदान हे तरी झाड नाही. बोल नेमकं झाड तर मग काम आवरलंय ना मया. हा घरी होती का बाहेर? तर मित्रांनो मी तर घरी नव्हतोच, मी गेलो गावामध्ये. मी सकाळपासून घरीच नाही. मला भूक लागली. मग भूक लागली का? लेकरांना बाहेर दिले काढून. लेकरं पण ते आमच्या 5 नंबर बंगल्यावाल्याचे आई वडील आहेत. ते आजी आजोबा आलेत, तर लेकरं त्यांच्याकडे गेले. काय चाललंय? राम 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 राम. ते जोड बघा ना तुमच्याकडे आला ना ते. त्याला वाटलं ना आजी आजी आलेत. असं का? चला इकडे. पैसे काय देऊ नका राहू दे त्याला. पैशाचं काय कळतंय हो, दवाखाना. त्याला 5 आणि तुला 5. हा आता गंमत नाही आणली मी खायला. पैसे दिले. दुसऱ्या बरीने आले का गंमत आणली. चला घरी चला. चला आपल्याला सायकल घ्या, आपल्याला जायचं तिकडं. माईने पैसे दिलेत. बर बर बर. दुसऱ्या बरीने आणले गंमा आणि ना. हा तर मित्रांनो हे आजी आजोबा आले की त्यांच्याकडे लेकरं पळत जातात. आमचा भावेश लय पळत जातो कोणाकडे पण. त्याला ओळख लागत नाही, काहीच लागत नाही. तर हे बघा तुमच्या युट्यूबरचं घर. तुमचा जो युट्यूबर आहे जो की कैलास गायकवाड ब्लॉग, तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघत असता आमचे. तर हा आहे माझा आलिशान बंगला, जे की तुम्ही बघू शकता. आणि त्या बंगल्याचे ऑनर आहेत ते एकदम छोटे. त्याला पाणी प्यायचं असल्या की त्याला सांगायची गरज लागत नाही. तो बघा गिलास घेतो, तांब्या घेतो आणि त्या जारपाशी जातो, किंवा मग आईला किंवा मग मला त्या जारपाशी घेऊन गेल्यानंतर. कुठं गेलता बाळा? पुतका तर मित्रांनो खूप 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 धन्यवाद. म्हणजे तुमचे आभार कसे व्यक्त करावं हेच समजत नाही. कारण की हा चेहरा जो आहे त्या चेहऱ्याला ना कुठली ओळख ना पाळख, पण आज तुम्ही लोक एवढा सपोर्ट करताय, खरंच खूप भारी वाटते. आणि
जे काय आहे मी फक्त तुमच्यामुळेच. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. प्लीज मित्रांनो असा सपोर्ट करत राहा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझं चॅनल मोनिटाईज झालं पाहिजे आणि थोडी काही आर्थिक मदत जे होईल ती झाली पाहिजे. प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे मित्रांनो. कारण जी माझी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मला बाहेर निघायची. जेवायला काय बनवलं म्हणजे? वरण चपाती. आणि हे काय बनवलंय नवीनच आयटम? हा बेसनाची चटणी. तर मित्रांनो हा आहे बेसनचा डोसा. टेस्ट तर भारी लागला. कसा बनवला? बेसन काढून अप्रतिम अप्रतिम टेस्ट आहे मित्रांनो. त्या पण गड्याला पाणी प्यायचंय. त्याला पाणी प्यायचं म्हणून याला पाणी मागायला येतो. पण हा बारका एवढा चावट आहे त्याला पाणी न देता इथंच सांडवतोय. काय जेवण तर करायचंय मला. पण सर्वात प्रथम चहा नाही साखर नाही का? हो कुठं जातो? अरे इकडून शेळ्या आल्या रे. बास पिल्लू आलं पिल्लू. हा बारकाले शेळ्याला पितो. पाणी पितात का काय? पाणी पाईप बी कुठे काय माहिती. पाणी बी गरम आहे बाप्पा. कोंबळ झाले त्याच्यातच टाका की. घरात जातात. पेऊ द्या भाई. पाणी पाजून सोडायचं असतं उन्हामुळं. बर बर तिथे जाऊ घरी येतो फोटो. इकडे बाय इकडे बाय. तसंच करतात घरी शेळ्या. घरी पाणी पित नाही तर मग बाहेर गेल्यावर हो ते पांघरणं पडत पांघरण उचल. तर चला मित्रांनो ब्लॉग पण खूप मोठा होतोय. आपण जेवण करणार आहोत. जेवण करून जयंतीला जमलं तर जाणार आहे मी. जयंतीत गेल्याच्या नंतर थोडे मोठे व्हिडिओ काढले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल. बीडची जयंती पण दाखवल.
चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.